काय चाललंय सगळ्यांचं? बरेच का सगळे? झालं का जेवण सगळ्यांचं? आमचं जेवण करून आम्ही निवांत बसलोय. तर आज श्रावला इतकी छान नटवली ना व्हिडिओ काढायसाठी, म्हणजे तिचा व्हिडिओ काढायचा होता त्यामुळं मी एकदम भारी नटवली तिला. तर मला दाखवते ती कशी नटली. श्राव उठून उभा राहा बा. तर तिला मी त्या खुर्चीत बसवली. तिला असे जास्त केस नाहीत म्हणून गजरा लावलाय तिला, छोट्याशाच केसांना मस्तपैकी अशी साडी नेसवली. श्राव गोल फिरून दाखव बा. तर ही बारकी आहे आणि ही साडी जी तिला मी नेसवली ती साडी लय मोठी आहे, पण तरी पण मी तिला ॲडजस्टमेंट करून अशी बारकी साडी करून ती नेसवली तिला. तर तिला झेपती तरी बी साडी. श्राव उठून बघ ना, उठून उभं राहा ना. तर कशी दिसते माझी श्राव? सुंदर दिसते ना, एकदम भारी. श्राव बोल ना. तर श्रावचा मस्तपैकी आज व्हिडिओ काढलाय आणि व्हिडिओसाठी तिला इतकी नटवली. जेवण झालं का पहिले तीच काम केलं, अजून घरातलं काहीच काम केलं नाही, पण पहिले श्रावला नटवली मस्तपैकी, कारण की तिला भारी दिसती. इकडे 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 ती साडी सांभाळून सांभाळून वैतागून गेली आहे ना श्राव? गजरा कुठून आणलाय? हा का? तर 4 गजरे लावले तिला, झेप सुद्धा नाहीत केसांना तरी तिला 4 गजरे लावले. तेवढं मोठं गळ्यातलं घातलंय, कारण की तिला मेकअप करायला लय आवडतं आणि व्हिडिओमध्ये यायला पण लय आवडतं. तिला स्वतःला व्हिडिओ काढायला आवडतात आणि माझ्यासोबत व्हिडिओमध्ये यायला पण आवडतं तिला. आणि असं मस्तपैकी छान नटायला पण आवडतं. थांब नंतर काढू आपण. तिला आता गळ्यातलं काढायचं. आता जवळजवळ 2 तास झालं ती अशीच नटून बसली. व्हिडिओला टायमिंग लागला ना तिच्या काढायच्या टायमिंगला, मग व्हिडिओ आता 2 तास तर ती झालं नटून, कारण की अगोदर नटवली तिला, तिथनं पुढं व्हिडिओ काढले. मग आता तुम्हाला दाखवायला तिला मी ब्लॉग बनवायला लागले की श्राव किती छान नटली आज. आणि बांगड्या तिच्या हातातनं गळायला लागल्यात. असं श्रावचं काम आहे. हे घरात सगळा राडात दिसत असेल तुम्हाला, कारण की इथं बांगड्या निवडून निवडून तिच्या मापाच्या काढायच्या होत्या मला, त्यामुळं इथं सगळा राडात पडलाय बांगड्यांचा. ह्या डब्यांमध्ये गळ्यातले, तर गळ्यातले ती भरपूर जेवढे गळ्यातले आहेत ना तेवढे सगळे गळ्यातले घाल म्हणत होती, पण मी तिला गळ्यातले काही इतके घातले नाहीत, कारण की तिला झेपणारच नाहीत ना गळ्यातले. तर तिला 2-3 हार आहेत भरपूर, म्हणजे असं तिचे 2-3 हार आहेत आणि स्वामीचे 2-3 हार, असे भरपूर हार आहेत. हे मोठं गळ्यातलं श्राव बघू. हे हलकंच आहे पण तिला नाही घातलं, कारण की ह्या साड्या सुट होत नाही हे गळ्यातलं, त्यामुळे हे गळ्यातलं मी तिला घातलं नाही. आणि हे ठुशी पण घातली नाही. जेवढं घातलंय ती छान आहे बा, हे नाही घालायची गरज तुला, तू अशीच छान दिसती. आणि हे पांढऱ्या साडीवर, म्हणजे पांढरी साडी घातली का त्याच्यावर घालायचं हे गळ्यातलं मॅचिंग करायला. नको घालू आता. तर श्रावचा आता मेकअप काढायचा आहे, कारण की ती आता वैतागली. या साडीत लय उशीर झालं थांबली ती. काय करणार, किती उशीर ती त्यात थांबणार इतक्या साडीत? साडी काढायची का? तर तिने 2-3 व्हिडिओ काढल्यात, एक सोडून 2-3 व्हिडिओ काढल्यात मी तिचे, आहे ना श्राव? ते बी डान्सचे. माझी श्राव डान्स पण इतका भारी करते ना, तर 2-3 व्हिडिओ काढल्यात मी तिचे डान्स करताना, आणि फोटो पण काढल्यात. त्यामुळं टायमिंग गेला भरपूर, म्हणून 2 तास तर झालेत तिला नटून, इतके 2-2.5 तास झाले असं नटून, कारण की फोटो काढायला टायमिंग गेला. व्हिडिओ काढले तिचे 2-3 व्हिडिओ काढले, आणि परत ते नंतर असे चालताना व्हिडिओ काढले तिचे, भरपूर असे फोटो व्हिडिओ काढलेत मी तिचे. आता कशाला, आता काढायचंच नको घालू गळ्यातलं ऐ श्रावू. तर अशी मजा झाली की व्हिडिओ काढायचे होते, आणि तिला ह्या साडीने चालता पण येत नाही. ते चप्पल तिला घातलेले, सँडल घातलेला. थांबा 2 मिनिटं. सँडल घातलेला तिला इतकी छान नटवली, आणि बाहेर व्हिडिओ काढायला जायचं होतं, तर बाहेर पाऊसच चालू झाला. पाऊस चालू झाला मग परत थांबवली तिला. हे काय खुर्चीत दिली मी तिला, जसं तिचा मेकअप झाला तशी मी तिला खुर्चीत बसायला दिली, जेणेकरून ती वैतागून उभा राहून कटाळणार नाही, कारण की तिला बसायला खाली येत नाही साडीने, म्हणून खुर्ची दिली बसायला. खुर्चीतच बसती. आणि बाहेर पाऊस चालू झाला, मग परत पाऊस बंद झाल्याच्या नंतर मग मी तिला फोटो काढायला बाहेर घेऊन गेले, है ना श्राव? म्हणजे श्रावचा पचकाच झाला आज व्हिडिओ काढायच्या टायमिंगलाच, हाय ना? काय झालं श्राव, व्हिडिओ काढायच्या टायमिंगला काय झालं ग? श्रावचा पचकाच झाला व्हिडिओ काढायच्या टायमिंगला, हाय ना श्राव? त्याच्यानंतर पण बाळाचा व्हिडिओ काढला बरं का, एकदम भारी भारी व्हिडिओ काढले. काढायचं हे सगळं? बरं काढू थांब. तर श्रावचे केस तुम्हाला मी केवढेशे दाखवते, तरी मी तिला इतकी छान नटवलेली. इकडे माग फिर. तर काय तिच्या डोक्याला केसच नाही, एवढी शेंडी आली. या शेंडीला झ्यापाण्यात पण गजरे. तर श्रावण सगळा मेकअप काढलाय आणि तिथं गोल फिरत बसली, कारण की ती म्हणली गजरे काढ, मग मी गळ्यातलं काढलंय, गजरे काढले आणि गोल फिरते. बघू कशी गोल फिरते श्राव तू.
तर तिला तसं गोल फिरायचं होतं. मग गजरा काढला आणि गळ्यातलं पण काढलं. गळ्यातलं खूप जड होतं तिचं. 2 पदरी आहे गळ्यातलं हे आणि जड पण आहे. त्यामुळं तिला लय हे होत होतं. त्यामुळे तिने गळ्यातलं काढलं आणि तिथं जाऊन गोल फिरत बसली. लय तिला नटायचं येडे आहे का नाही श्राव. ये इकडं. मी कसे दिसते मित्रांनो, मी कसे चांगले दिसते का? हा तू छान पण दिसते आणि चांगली पण दिसते. तर बहिणींनो भावांनो श्राव तुम्हाला विचारते की मी छान दिसते का, मी चांगली दिसते का. तर माझ्या श्रावला छान छान कमेंट करून सांगा ती छान दिसते म्हणून. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्राव व्हिडिओ काढायला आवडतात का तुला? हा. तर तिला व्हिडिओ काढायला लय आवडतात. ती मनापासून व्हिडिओ काढते आणि तिला व्हिडिओ काढून आनंद बी भेटतो. काय काय लेकरांना असं नाही का म्हणजे बस सांगावं लागतं की येते का व्हिडिओ मध्ये ये. तसं माझ्या श्रावचं नाही. माझी श्राव माझ्या अगोदर माझी श्रावच व्हिडिओ काढायला तयार असते. हाय ना श्राव. बाय कर श्राव. श्राव बाय कर. बाय. तर इथं तिने बांगड्या काढून ठेवल्या तिथं सगळं तिचं ध्यान चाललंय. बाय बाय.